ठाकरे गटाच्या शिष्टमंडळानं आज रेल्वे प्रबंधकाची भेट घेतली। होळीनिमित्त मुंबईहून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या ही मोठी असते। कोकणवासियांच्या सोयीसाठी दिवा रत्नागिरी किंवा दिवा सावंतवाडी पॅसेंजर ऐवजी दादर पॅसेंजर सुरू करण्यात यावी अशी मागणी ठाकरे गटाच्या नेत्यांनी केली आहे। 1 मार्चपर्यंत या मागण्या पूर्ण न झाल्यास आंदोलनाचा इशारा ठाकरे गटानं दिलाय। सोबतच छत्रपती शिवाजी महाराज स्थानकात शिवरायांचा पुतळा उभारण्याची मागणी सुद्धा अरविंद सावंत यांनी केली आहे। दिवा सावंतवाडी ती दादरहून जात होती, ती दिव्यावर नका, ती दादरला का नाही करतायत? मला आज रेल कामगार सेनेच्या आमच्या 2 पदाधिकाऱ्यांचा खालीच उल्लेख केला पाहिजे। अतिशय अभ्यासू मंडळी त्यांनी सांगितलं की इथं ही गाडी पुढे खेचता येईल, कशी आणता येईल, कोणती गाडी केव्हा येते, कोणती गाडी कुठे थांबते, यातलं मध्ये किती वेळ असतो, त्या वेळेमध्ये ही गाडी कशी पुढे येऊ शकते, पूर्वी येत होती ती कशी आणता येईल। आणि आज त्या सगळ्यांना मी धन्यवाद देतो। त्याचबरोबर रेल्वेचे महाव्यवस्थापक सन्माननीय मीना साहेब आणि त्यांचे सर्व अधिकारी यांनी सुद्धा याबाबत सकारात्मक भूमिका घेतली आणि आम्ही त्यांना सांगितलंय की आपण 1 मार्चपूर्वी याचा निर्णय घ्या, नपेक्षा शिवसेना इथं रेल रोको आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही। दुसरा प्रश्न असा आहे की आपण जाणताच की छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस नाव आहे याचं, पण इथं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करा म्हटल्यानंतर अनेक कारणं सांगत राहतात, पळबाटं काढत राहतात। वल्लभभाई पटेलांचं म्युरल स्टेशनच्या भिंतीवर उभं राहू शकतं, पण छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा इथं उभं करा म्हटल्यानंतर ते सांगतात आमच्याकडे अशी कोणती नीती नाही, पॉलिसी नाही। अरे वा, मग वल्लभभाई पटेलांचा पुतळा उभारायला पॉलिसी आहे आणि इथं छत्रपतीचा उभारायला पॉलिसी नाही। आम्ही आज त्यांना मॉडेलच देऊन टाकलं, असं मॉडेल आम्हाला इथे हवं आहे म्हणून। आणि येत्या शिवजयंतीच्या आत त्या संदर्भातला धोरणात्मक निर्णय घ्यावा